स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुल्यबळ ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। घायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। चुकीचं काही केलेलं नाही तर घाबरायचं कारण नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन। सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलेलाच नाही, कदमांवरील सर्व आरोप चुकीचे, फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण। सरकार मनोज जरांगेंसमोर झुकलं, जरांगे ओबीसीच्या मुळावर उठलाय। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही, ओबीसींच्या मेळाव्यातनं वडेट्टीवारांचा हल्लाबोल। भुजबळांच्या नादी लागून इतर ओबीसी नेत्यांनी वाटोळं करून घेऊ नये, विजय वडेट्टीवारांना काँग्रेस संपवायची आहे, जरांगेंचा पलटवार। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो, निवडून यायचंय म्हणून काहीतरी आश्वासन देतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांचं टीकास्त्र। ठाण्यामध्ये उद्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार आमने सामने, ठाकरे आणि गणेश नाईक दिसणार एकाच मंचावर, शिंदे विरुद्ध नाईक वाद टोकाला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर, महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिसणार एकत्र। ही बैठक आता आमची संपन्न होणार। हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यावरती टीका केली आणि असं म्हटलं आहे की नथुराम गोडसे यांनी शांत पद्धतीनं जसं गांधींची हत्या केली तसंच फडणवीस हे समाजामध्ये भांडणं लावतात। कोण आहेत ते? त्यांना त्यांच्या जिल्ह्यात नाही ओळखत कोणी, पण मी त्याच्यावर उत्तर द्यायचं। उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचे अंबरडा मोर्चा काढतात। खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाही। मी यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही। या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही 50,000 रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही, त्याचे 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले। आणि आताही आम्ही 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे, ज्यातले 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत, म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे आणि 6,000 रुपये केंद्राचे 12,000 रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतोय। इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत। त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत। ओबीसीचा मोर्चा नागपूरमध्ये निघाला, बोलले ना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, ते सध्या ज्या दौऱ्यावरती आहेत तिथं त्यांनी नाशिक नंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या बैठका घेत आहेत। सलग 3 बैठका या होत आहेत आणि यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कोण ओळखतं, मी त्यावरती का उत्तर देऊ असं मुख्यमंत्री म्हणालेत। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 2.5 वर्षात ठाकरेंनी शेतकऱ्यांना काय दिलं असाही उलट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय। इगतपुरी बनावट कॉल सेंटर प्रकरणी अनेक IPS अधिकारी सीबीआयच्या रडारवरती असल्याची माहिती समोर येते। या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत, धक्कादायक माहिती समोर येते। रेन फॉरेस्ट या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर सीबीआयने छापा टाकलेला होता आणि बनावट कॉल सेंटर म्हणजे आंतरराष्ट्रीय जमदारा असल्याचं बोललं जातंय आणि या बनावट कॉल सेंटर आणि IPS अधिकारी प्रकरणात आता मोठी घडामोड घडते। सीबीआय आणि राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात चर्चा झालेली आहे। राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस महासंचालकांसोबत
तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्स सुद्धा झाली आणि या VC मध्ये राज्यातील सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक, सर्व पोलीस आयुक्त आणि सर्व अधीक्षक यासह राज्यातील सर्व प्रमुख वरिष्ठ अधिकारी सुद्धा सहभागी आहेत। रश्मी शुक्ला यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेली आणि याच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बनावट कॉल सेंटर आणि CBIची कारवाई यावरती चर्चा झालेली आहे आणि रश्मी शुक्ला यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये स्पष्ट आणि कठोर भूमिका बघायला मिळते। लवकरच कारवाई अधिक तीव्र होऊ शकते याचे संकेत सुद्धा दिले जात आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, आपण बघतोय खरं तर इगतपुरी बनावट कॉल सेंटर प्रकरणी आता IPS अधिकारी CBIच्या रडारवरती दिसत आहेत। नक्की CBIच्या रडारवरती जे अधिकारी आहेत त्यांची संख्या वाढत चालली आहे। याच्यामध्ये 4 IPS अधिकारी आणखी 8 जवळपास दुय्यम असे 12 अधिकारी रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे की CBIचं पथक आणखी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची एकमेकांसोबत भेट सुद्धा झाली आहे। हे सुद्धा स्पष्ट झालं आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जी राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची VC घेतली, या VC मध्ये सुद्धा CBIच्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा उल्लेख केला। अत्यंत कठोर आणखी स्पष्ट भूमिका राज्याच्या पोलीस दलाची आहे याचे स्पष्ट संकेत एकंदरीत मिळत आहे। येत्या दिवसामध्ये अनेक अधिकाऱ्यांचे चौकशी होऊ शकतात, त्यांना बोलवलं जाऊ शकतं। अँटी करप्शन ब्युरो याच्यामध्ये येऊ शकतं परत, आणखी याचबरोबर मालमत्तेची चौकशी होऊ शकते आणि त्याचबरोबर इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून सुद्धा एक टीम याच्यात काम करते। वेगवेगळ्या प्रकारच्या तपास यंत्रणा अधिक गतिमान तपास सक्रिय पद्धतीने करण्याचे स्पष्ट संकेत या पूर्ण प्रकरणात दिसून येत आहेत। अमित, निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर लवकरच कारवाई अधिक तीव्र होण्याचे संकेत सुद्धा बघायला मिळत आहेत। पोलीस महासंचालकांनी बैठक घेतली आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुद्धा झालेली आहे। बनावट कॉल सेंटर आणि IPS अधिकारी प्रकरणी मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागेल। बनावट कॉल सेंटर प्रकरणी ही मोठी घडामोड घडते। CBI आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात चर्चा झालेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या आमने सामने येणार आहेत। तर उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत। तर भाजपाचे मंत्री गणेश नाईक तसंच उद्या ठाण्यामध्ये तिघांचे सुद्धा कार्यक्रम बघायला मिळत आहेत। म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि गडकरी रंगायतन नाट्यगृह या ठिकाणी उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दिवंगत शिवसेना नेते अनंत तारे यांच्यावरती जीवनावर आधारित पुस्तकाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अजित, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या आमने सामने येत आहेत। झालेले आहेत म्हणजे ज्या सगळ्या माहितीच्या काळात तेव्हापासून आपण जर पाहिलं असेल तर शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा जो वाद आहे तो वाद अनेक रीतीने टोकाला फुटलेला दिसलेला आहे। अगदी शब्दांमध्ये देखील बऱ्याच दोन्ही पक्षातून वेगवेगळ्या माध्यमातून टीका करण्यात आली होती, पण आता हा वाद आणखीन टोकाला जाण्याची शक्यता आहे। कारण का नुकतंच ठाण्यामध्ये जेव्हा DPDC बैठक होती त्यावेळी गणेश नाईक आले नव्हते, काही तांत्रिक नियम पुढे करत तिथे ते आले नव्हते। परत मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम होता त्यावेळी गणेश नाईकांना निमंत्रण होतं, त्यावेळी देखील ते आले नव्हते। आणि आता मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जे आहेत अनंत तारे, दिवंगत नेते आहेत, त्यांच्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा सगळा सोहळा आहे। त्या सोहळ्याला मुख्य उद्घाटक म्हणून गणेश नाईक यांना बोलवलं गेलेलं आहे। गणेश नाईक हे भाजपचे मंत्री असून उभाटाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहतील असं सांगितलं जात आहे। पण आम्ही ज्यावेळी या सगळ्या प्रकरणी काही व्यक्तींशी, राजकीय व्यक्तींशी बोललो त्यावेळी हा अनंतरे एका दिवंगत व्यक्तीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहणं काही गैर नाहीये असं सांगितलं गेलं। पण जर आपण गेल्या काही दिवसांचा जर कार्यकाळ पाहिला त्याच्यामध्ये नाईक विरुद्ध शिंदे जो संघर्ष आहे, म्हणजे जिथे एकनाथ शिंदे तिथे गणेश नाईक येत नाहीत, हा जो क्रम आहे तो क्रम दोघंही ठाण्यामध्ये असतील पण एका स्टेजवर नसतील, माहितीमध्ये एकत्र आहेत पण एकाच कार्यक्रमाला नाहीयेत, अशी परिस्थिती उद्या जी आहे ती ठाण्यात पाहायला मिळणार। त्यामुळे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो वाद आहे तो उद्याच्या कार्यक्रमांमुळे निश्चित अजित, त्यामुळे उद्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।